अध्यक्ष कृष्णा रोटकरी साहेब, त्यांच्यासोबत आणि त्यांचे सहकारी मित्र, या मंचावर उपस्थित असणाऱ्या मॅडम, आमच्या समाजवादी पार्टीच्या डॅशिंग आणि आम्ही पूर्ण कोणत्याही कामामध्ये त्यांना सोबत घेऊन चालणारे जिल्हाध्यक्ष हिलारी मॅडम यांच्या आयोजनातून या कार्यक्रमात या ठिकाणी या सर्वजण आपण एकत्र आलात आणि स्वराज्य संस्थेचे नेते कमरुल इमाम साहेब, आपले जिल्हाध्यक्ष, आमच्यासोबत आलेले शहराध्यक्ष, परदेशी तालुकाध्यक्ष दुराणी साहेब, साखरे साहेब, शाखेर, केजचे तालुकाध्यक्ष, बीडचे तालुकाध्यक्ष आणि समाजवादी पार्टीचे ज्या प्रेम करणारे आपण सर्वजण या ठिकाणी जमा झाला. या मिटिंगचं आयोजन करीत असताना कमरुल इमाम साहेबांच्या डोक्यामध्ये जी कल्पना होती, सध्या बीड जिल्ह्यामध्ये जर परिस्थिती पाहिली तर समाजवादी पार्टीला एवढं पोषक वातावरण आहे. या ठिकाणी चारही पक्षाचे तुम्ही वातावरण बघा की कुणाचाच विश्वास कुणावर राहिलेला नाही. समाजवादी पार्टी एक अशी ताकदवान पार्टी आहे की दिल्ली ते दिल्लीपर्यंत भारत देशाच्या संसदेमध्ये 37 खासदार आपले आहेत आणि महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये आपला एकच आमदार पूर्ण जेवढ्या विधानसभेचे आमदार त्यांना पूर्ण उडवण्याची ताकद आणि महाराष्ट्रातल्या कोणत्याही देशातल्या कोणत्याही नेत्याला फोन करून आपलं काम करून घेण्याची ताकद त्या आमदारामध्ये आहे. फक्त आपण कमी या ठिकाणी पडतोय की आपल्या मनामध्ये जी भीती आहे ते समाजवादी पार्टीचं काम करीत असताना रस्त्यावर उतरताना जे 5च आहेत आपण, पण 5 500च्या बरोबर आहे. मी अंबाजोगाईमध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करीत असताना कोणत्याही अधिकारी, कोणत्याही मंत्र्याकडे असेल, आमदाराकडे असेल, खासदाराकडे असेल, माझं बीड जिल्ह्यामध्ये काम करीत असताना मी बजरंग सोनवणे सोबत काम करताना बघा किंवा मी आमदारकीच्या रोमन साठे सोबत काम करत असताना की जाहीर त्या सभेमध्ये जाणं समाजवादीचा मी या ठिकाणचा पदाधिकारी आहे, मला सन्मान दिला पाहिजे आणि त्या सन्मानातून आपण काम केलं पाहिजे. ते बी सन्मान कधी आपल्याला देतात ज्यावेळेस आपण आपल्या लेटर पॅडवर ज्या नागरिकांच्या अडीअडचणी मांडत असताना त्या ठिकाणी आपण त्या अधिकाऱ्याकडे जातो, त्याला सांगतो किंवा हे काम आहे, या ठिकाणी हे काम झालं पाहिजे, नाही तर आम्ही तुम्हाला निवेदन किंवा उपोषणाला बसू. पण यासाठी लागणारं जे मार्गदर्शन आहे कमरुल इमाम साहेबांच्या माध्यमातून पूर्ण बीड जिल्ह्याचे आपले जे 12 तालुके आहेत, मॅडम आमचे जिल्हाध्यक्ष जे आहेत, महिलांचं युवक म्हणून कृष्णा रोटकरी साहेब आहे आणि यांना मार्गदर्शन करण्यासाठी जी टीम आहे, जोशी साहेब कधी उपलब्ध आहे, राऊत साहेब आपल्याला कधी उपलब्ध आहे आणि या सगळ्याच्या अनुषंगानं आमदार आझमी साहेबांना आपल्याला कुठं फोन करायला पाहिजे. जसे की आता परदेशी साहेब म्हणले की आपण फोन करायला हवा, त्या अधिकाऱ्यांनी त्यांना काम सांगा, राऊत साहेबांकडे द्या चिठ्ठी, जोशी साहेबांकडे चिठ्ठी द्या, हा अधिकारी आहे, त्याचा मोबाईल नंबर आहे, हे निवेदन दिलेली कॉपी आम्ही आहे, तो काय ऍक्शन घेत नाही. 10 मिनिटांमध्ये जर आझमी साहेबांचा फोन नाही आला तर मी म्हणेल की तुम्हाला गुन्हेगार आहे. एवढी ताकद आपल्या पक्षाने, फक्त आपल्यामध्ये समन्वय नाही. आणि कमरुल इमाम साहेब हा जिल्ह्यातील या पदावर कार्यकर्ता आहे, ते एवढं मोठं पद आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये एसपीला, कलेक्टरला आणि या ठिकाणच्या खासदारांना, मंत्र्यांना त्यांची बोलण्याची रोखण्याची ताकद त्यांच्यात आहे. फक्त तुम्ही एवढे जण त्यांच्या भाग उभे राहिला तर जिल्ह्यामध्ये एक वेगळं वळण लागेल. फक्त मी या माध्यमातून आपण एवढंच सांगू इच्छितो की काम करीत असताना आपल्याला आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आपण 12 तालुके आहेत, 12 तालुका अध्यक्षांची निवडणूक गरजेचं आहे. ज्या ठिकाणी नगरपालिका आहे त्या ठिकाणी आपण 1, 2, 3 सीट मागू, जिल्हा परिषद पंचायत समिती त्या ठिकाणी 1, 2, 3 सीट मागू. बीडमध्ये त्यांनी जाहीर सांगितले 5 सीट आम्हाला द्यायचं ठरलेलं आहे. अंबाजोगाईमध्ये सुद्धा आम्हाला काही सीट मिळतील त्याच्यापर्यंत हा सर्व आढावा आपण जोशी साहेब आणि राऊत साहेब यांच्याकडे देऊ. या अनुषंगाने आझमी साहेब ते कुटुंब करतील आणि जी काय इंडिया आघाडी घटक पक्ष आपण लढणार आहोत, फक्त निवड होत असताना एकच काळजी घ्या, तो माणूस आपल्यासोबत राहा. कमीत कमी एवढं की आपण तिकीट दिल्यानंतर त्यानं त्या काही काळ तरी आपल्यासोबत राहू. फक्त देत असताना असं होतं की आज दिलं आणि 5व्या दिवशी तो निघून घ्या. माणसाच्या पाठीमागं माणसं कमी असली तरी चालतील, त्याला काय, पण तो थोडा आपल्याशी विश्वास पात्र असा. कारण आतापर्यंत आपण समाजवादीचं काम करत असताना पाहिलं की दबावामध्ये न येता किंवा त्या कशाला आमिषाला बळी न पडता. कारण काय होतं, प्रदेश पदाधिकाऱ्याची ताकद कमी होती. कारण ज्याची आपण अपॉइंटमेंट करतो, नियुक्ती करतो, तो जर माणूस त्या ह्याच्यामध्ये नाही उतरला तर पुढे त्याच्याबद्दल विश्वास देत असताना आम्हाला प्रदेशच्या समोर पुढे अडचण येते. या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून आपल्याला आता निवडणुकीला सामोरं जायचं आहे. मी सर्वांना या माध्यमातून विनंती करतो, कमरुल इमाम साहेबांना आपली ताकद द्यायची, ते जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, तर त्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी भेटला की आपल्या 12 तालुक्यामधून किती सीट मागायची ते प्रदेश पदाधिकाऱ्यांकडे आपण कळवू आणि त्या अनुषंगाने आपण काम करू. या ठिकाणी मला बोलवलं, त्यांनी सन्मान दिला आणि या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो.